नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज रुमालाचा एक प्रकार आपण बघणार आहोत आणि त्यासाठी चॉकलेटी आणि हिरवा हे दोन धागे आपण घेणार आहोत। त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। ठीक आहे, सुरुवातीला 8 साखळ्या घ्यायच्या। 1 2 3 4 5 6 7 आणि 8। धाग्याचा रंग कोणताही घेतला तरी चालेल, तुम्हाला आवडेल तो। हा राऊंड तयार झाला। ह्या 8 साखळ्या झाल्या। शेवटची साखळी आणि पहिली साखळी मुकाखांब घालून राऊंड तयार करायचा। ठीक आहे, पुन्हा 3 साखळ्या। 3 साखळ्या म्हणजे आपला एक खांब। ओके, आणि त्यानंतर या राऊंडमध्ये आपल्याला 23 खांब विणायचे आहेत। 3 साखळींचा खांब सोडून 23 खांब म्हणजे टोटल 24 खांब आपल्याला या राऊंडमध्ये विणून घ्यायचे आहेत। 3 4 हे असे 24 खांब विणून घेते। ठीक आहे, आता ह्या ज्या 3 साखळ्या विणलेल्या होत्या त्याच्या पहिल्या साखळीत मुकाखांब। हा 24 साखळ्यांचा एक राऊंड पूर्ण झाला। ठीक आहे, आता 4 साखळ्या विणायच्या। 1 2 3 4 पुढच्या खांबावर खांब विणायचा। 3 साखळ्या म्हणजे एक खांब आणि 2 खांबांच्या मधली ही चौथी साखळी। ठीक आहे, पुन्हा एक साखळी, पुढच्या खांबावर खांब। आता पुढच्या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये 24 खांब विणायचे, पण ते 24 खांब कसे विणायचे? प्रत्येक 2 खांबांच्या मध्ये आपल्याला एक साखळी विणायची। एक, परत पुढच्या खांबावर खांब, म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला पुन्हा 24 खांब दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 24 खांब विणून घ्यायचे आहेत, फक्त 2 खांबांच्या मध्ये एक साखळी। ठीक आहे, हे अशा पद्धतीने विणून घेऊया। हे 24 खांब विणून झाले। एक साखळी, परत 3 साखळ्या आहेत तिथे मुकाखांब। परत हा धागा मधल्या गॅपमध्ये घ्यायचा। एक साखळीचा गॅप आहे त्या गॅपमध्ये घ्यायचा। 1 2 3 पुन्हा तिथेच खांब। पुन्हा पुढच्या ग्राउंडमध्ये गॅपमध्ये 2 खांब। 1 2 पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 2 खांब। आता प्रत्येक एक साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला 2 2 खांब विणायचे आहेत। ठीक आहे, प्रत्येक एक साखळीच्या गॅपमध्ये आपण 2 2 खांब विणलेले आहेत। हे अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करूया। हे अशा पद्धतीने विणून झालेला आहे। आता हा जो धागा आहे हा 2 खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे आणायचा आहे। ठीक आहे, मुखे खांब घालायचे आणि हा धागा इथे आणायचा। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? 1 2 3 4 आणि 5 आणि 2 खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये खांब। पुन्हा 2 साखळ्या, पुन्हा हे 2 खांब सोडून मधल्या गॅपमध्ये खांब। पुन्हा 2 साखळ्या, 2 खांब सोडून। ओके, आपण जे 2 2 खांब विणलेले आहेत ते त्यांच्या मधलं जे अंतर आहे तिथे आपल्याला खांब विणायचं आहे आणि 2 खांबांच्या मध्ये 2 2 साखळ्या विणायच्या। ओके, असा हा राऊंड पूर्ण करून घेऊया। ओके, हे झालं। हा राऊंड इथे अशा पद्धतीने पूर्ण झाला। पुन्हा धागा मध्ये घ्यायचा, मुकाखांब 1 2 3 3 साखळ्या म्हणजे एक खांब। पुन्हा त्या गॅपमध्ये 3 खांब विणायचे। आता आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक 2 साखळ्यांचा जो खांब आहे त्यात 3 3 खांब विणायचे। 2 3 पुन्हा
पुढच्या गॅपमध्ये 3 खांब 1 2 3. सेम पुढच्या राऊंड गॅपमध्ये सुद्धा 1 2 आणि 3. अशा पद्धतीने हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब विणायचे. ओके, हा राऊंड इथे पूर्ण झाला. आता पुन्हा 3 साखळ्या 1 2 3, परत आहे तिथेच 1 खांब, 4 साखळ्या 1 2 3 4, 3 खांब सोडून त्याच्यामधल्या गॅपमध्ये पुन्हा 2 खांब 1 आणि 2, पुन्हा 4 साखळ्या 3 4 आणि 3 खांब सोडून हे अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेऊया. ठीक आहे, ओके. इथे हा राऊंड पूर्ण झाला. आता धागा कट करून घ्यायचा. ओके, आता इथे आपण पिवळा धागा जॉईन करणार आहोत. आता हा जो गॅप आहे तिथे पिवळा धागा जॉईन करून घ्यायचा. आता इथे 3 साखळ्या 1 2 3. आता इथे 3 साखळ्या झाल्या. आता या गॅपमध्ये आपल्याला अजून 4 खांब विणायचे. 1 2 3 आणि 4. 1 साखळी, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 5 खांब विणायचे. आता इथे 3 साखळ्यांचा 1 खांब, त्या व्यतिरिक्त 4 खांब, म्हणजे टोटल 5 खांब. ओके, आता पुढच्या राऊंडमध्ये 5 खांब 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, 1 साखळी. आता पुन्हा पुढच्या गॅपमध्ये सेम 5 खांब असं विणत जायचं आहे. 5 खांब विणायचे आणि दोन्ही 5 खांबांच्या मध्ये 1 साखळी विणायची. असं करून हा राऊंड पूर्ण करून घेऊया. आता काय करायचं माहिती आहे का, हा राऊंड इथे पूर्ण झाला. पुन्हा 3 साखळ्या 2 3 खांबावर खांब घालायचे. ओके, प्रत्येक खांबावर खांब विणायचा. 3 4 आणि 5. ओके, 5 खांब विणून झाले. पुन्हा 2 साखळ्या 1 2, पुन्हा प्रत्येक खांबावर खांब 1 2 3 4 आणि 5. आता 1 साखळी आणि पुढच्या खांबावर खांब 1 2 3 4 आणि 5. आता 2 साखळ्या 1 2, पुन्हा खांबावर खांब 1 2 3 4 आणि 5. पुन्हा 1 साखळी आणि सेम तसंच. आता 2 साखळ्या आणि 1 साखळी का सांगते, हे एक पान झालं. ओके, हे एका पानाची सुरुवात. 5 साखळ्या 5 खांब 2 साखळ्या 5 खांब. मग या 2 एका पानाची दुसऱ्या पानाला हे करताना 1 साखळी सुरुवात करताना. ओके, पुन्हा ही एक पाकळी करताना 5 खांब 2 साखळ्या 5 खांब, आणि तिसरी पाकळी करताना 1 साखळी विणायची. पुन्हा सेम असंच 5 खांब 2 साखळ्या 5 खांब. ओके,
अशा पद्धतीने हा राऊंड विणून घेऊया. आपण पाकळ्या तयार करतोय. ओके, हा आपला पिवळ्या रंगाचा दुसरा राऊंड पूर्ण झाला. पुन्हा 3 साखळ्या आणि खांबावर खांब, 1 2 आणि 3 4. 3 साखळ्यांचा एक आणि त्या व्यतिरिक्त 4 खांब. ठीक आहे. आता जिथे 2 साखळ्या घेतल्या होत्या तिथे आपण 3 साखळ्या घेणार. 1 2 3 आणि पुन्हा 5 खांब, 1 2 3 4 आणि 5. पुन्हा एकच साखळी आणि पुन्हा दुसरं पान, 1 2 3 4 आणि 5. पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3. पुन्हा 5 खांब, 1 2 3 4 आणि 5. पुन्हा 1 साखळी, हे अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या राऊंडमध्ये आपण प्रत्येक 5-5 खांबांच्यामध्ये 1 साखळी घातली. त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये 5 खांब, 2 साखळ्या, 5 खांब, 1 खांब, असं 1 साखळी असं विणत गेलो आणि हे पान तयार झालं. पुढच्या या तिसऱ्या राऊंडमध्ये जिथे 2 साखळ्या घेतल्या होत्या तिथे 3 साखळ्या घेतल्या आणि जिथे 1 साखळी आहे तिथे एकच साखळी ठेवली. ठीक आहे. आता त्याच्यावरच्या राऊंडमध्ये म्हणजे पिवळ्या रंगाच्या चौथ्या राऊंडमध्ये आपण पुन्हा काय करणार आहोत, 5 खांब आणि जिथे 3 साखळ्या घेतल्या तिथे आपण 4 साखळ्या घेणार. पुन्हा 5 खांब आणि 1 साखळी आहे तिथे एकच साखळी घेणार. ठीक आहे. अशा पद्धतीने हा राऊंड आणि वरचा राऊंड विणून घेऊया. हा राऊंडमध्ये 5 खांब, 3 साखळ्या, 5 खांब हा राऊंड विणायचा. पुढच्या राऊंडमध्ये 5 खांब, 4 साखळ्या, 5 खांब, पुन्हा दुसरं पान जोडण्यासाठी 1 साखळी. ओके, हे 2 राऊंड आपण विणून घेऊया. हा राऊंड असा पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3 आणि खांबावर खांब, 1 2 3 आणि हे 4. आता 3 साखळ्यांचा 1 खांब, त्या व्यतिरिक्त 4 खांब, असे 5 खांब आणि हा जो गॅप आहे 4 साखळ्यांचा त्या गॅपमध्ये आपण पुन्हा 5 खांब विणणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. ओके, पुन्हा पुढच्या 5 खांबावर खांब, 1 2 3 4 आणि 5. 1 साखळी, पुन्हा सेम 5 खांब, 1 2 3 4 आणि 5. या गॅपमध्ये पुन्हा 5 खांब, 1 2 3 4 आणि 5. पुन्हा खांबावर खांब 5 विणायचे, 1 2 3
4 आणि 5. पुन्हा एक साखळी आणि पुन्हा सेम त्याच पद्धतीने. हे एक पान तयार झालं, हे दुसरं पान. आणि हा एक एक साखळीचा गॅप आहे तो कंटिन्यू ठेवायचा. बाकी आता जो 4 साखळ्यांचा गॅप आहे तिथे 5 खांब विणून टोटल 15 खांब आपल्याला या पानामध्ये विणून मिळायला पाहिजेत. ओके, इथे 15 खांब झाले, एक साखळी, 15 खांब, एक साखळी. आता पुढे मग सेम तसंच अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेऊया. पर्यंत हा तयार झालेला आहे. पुढची डिझाईन वेगळी आहे जरा, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, इथं थांबलेलं आहे आपण. ती 1 2 3 4 5 राऊंड झालेले आहेत. पुढची डिझाईन आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.